आज आपण बोलणार आहोत कलाकार आणि त्यांची कला. कला म्हणजे काय हो? कला म्हणजे कुठली तरी खासियत. जसं की तुम्ही गाऊ शकता, नाचू शकता, बागकाम करू शकता, विणकाम करू शकता. अजून असंख्य वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्यातून तुम्ही स्वतः आनंद घेऊ शकता आणि तुमच्या त्या सगळ्या कलाच्या प्रदर्शनातनं इतरांना आनंद मिळतो. पण खरंच आता ह्या कलियुगात ती कला ह्या शुद्ध रूपात राहिली आहे का? मला तर नाही वाटत. बट तुम्ही तुमच्या प्रयत्नाने तिला शुद्ध रूप देऊ शकता. आपल्याला आज सगळ्यांनाच माहिती आहे कलाकारांना वेगवेगळे स्ट्रगल्स करावे लागतात, पॉलिटिक्स फेस करावं लागतं, अनेकदा गुरुसुद्धा त्यांना योग्य मिळत नाहीत, त्यामुळे त्यांचं नुकसान होतं. असे असंख्य गोष्टी. शिवाय जिथे कुठे कला सादर करायला जातात तिकडे ते स्वतःसुद्धा पैशांची अपेक्षा करतात, ग्लॅमरची अपेक्षा करतात आणि मग स्वतःच्या कलेला कॉम्प्रोमाइज करून प्रदर्शित करतात. ह्या सगळ्यामधनं तुम्ही स्वतःच्या आतमधल्या कलाकाराला खरंच मारत आहात. त्यामुळे जितकं मला वाटतं हृदयापासून मी इतकंच सांगेन, तुमच्या आयुष्यात अशी एक कला ठेवा की ज्यासमोर तुम्हाला काही पैसे मिळणार नाही आहेत, काही तुमचं कौतुक होणार नाही आहे, बट तुम्ही जेव्हा ती प्रदर्शित कराल, स्वतःसाठी कराल आणि मला त्याचा आनंद मिळेल आणि साक्षात ईश्वरी आनंद तुम्ही फील करू शकाल आणि तुमच्या त्या कर्तृत्वामध्ये इतरांनाही तो आनंद फील होईल. असं जर का तुम्ही तुमच्या आयुष्यात एखादी जरी कला मेंटेन करू शकलात तर तुम्ही खरंच कलाकार आहात. आता बाकी सगळा व्यवहार आहे एका गुरुचा, एका कलाकाराचा कलेशी केलेला व्यवहार. सो बी केअरफुल. तुम्ही कलेकडे कला म्हणून बघताय की व्यवहार? लुक ॲट युअर सेल्फ. इट्स टाईम टू रिथिंक. ऑल द बेस्ट.